हा बेरोजगार तरुण झाला, हा मोदींनी केला. बेरोजगार शरद पवारने केला. शरद पवार लबाड मराठ्यांचा वाटवळ शरद पवारांनी केलेला आहे. आढराव दादा ते विषयच नाही तिथं. लबाड कोल्हा चालत नाही आमच्याकडे. लबाड कोल्हा आहे ती, पण आलंच नाही 5 वर्षात ती. असलं लबाड लांड काय ती. शरद पवार साहेबांनी आमच्या सभेसाठी काय केले? आम्ही मराठा आहे, काय केलं मराठा समाज शरद पवारांनी? हे म्हणतात की पवार साहेबांनी काय केलं किंवा काँग्रेसच्या काळात काय झालं. माझा फक्त हा मुद्दा आहे की त्यांनी काही नाही केलं म्हणून जनतेने भाजप सरकारला 10 वर्ष संधी दिली ना. चुकीचं आहे का? बरोबर आहे. 10 वर्ष तुम्हाला काय करता नाही आलं, तुम्ही 10 वर्षामध्ये त्याच्या मागे काँग्रेसने काय केलं नाही हे सांगतात, किंवा 70 वर्ष काँग्रेसने काहीच केलं नाही हे सांगता. 10 वर्षात तुम्ही काय केलं ते जनतेला सांगा ना. अण्णासाहेब भारतीय विकास महामंडळाचा लाभ घेतला ना. जनता सांगा तुम्हाला. 70 वर्ष काय केलं माहिती का? 10 वर्षात तुम्ही फक्त एकच कामं केली, इडी शिडी बिडी आणि फोडाफोडी. याच्या पलीकडे बीजेपीने काहीच केलं नाही. काँग्रेसचा अजेंडा तुम्हाला माहिती आहे काय? काँग्रेसचा अजेंडा मुद्द्यावर बोलतोय ना. तुम्ही काँग्रेसचा अजेंडा बोला ना. तुमचा सांगा. तुम्ही आता काय म्हणले की काँग्रेसचा अजेंडा आम्हाला माहिती आहे. सांगा एक मुद्दा. आमचा मुद्दा असा आहे की आम्ही सांगतो की आता का बोलून देणार. कांदा भावाबद्दल सांगत असले तरी यांच्याच एका भाजपच्या उमेदवारांनी नगरमध्ये काल स्टेटमेंट केलेलं आहे सुजय विखे पाटलांनी, की म्हणले की कांद्याचा बाजारभावाचा आणि केंद्र शासनाचा काही संबंध नाही. हे पूर्ण चुकीचं आहे. हे जर इतके अंधभक्त असतील आणि जर सांगत असतील किंवा कांद्याच्या बाजारभावाचा आणि केंद्र शासनाचा किंवा शासनाचा काही संबंध नसतील तर मोदींनी यांना किती आंधळ केलंय हे आता या इलेक्शनमध्ये दिसून येते. तर मित्रांनो, आपण आलोय रांजणगाव सांडस या ठिकाणी आणि इलेक्शनच्या संदर्भातील कौल आपण जाणून घेतोय. तर सगळ्यात पहिलं कोण बोलेल तुमच्या? आपलं नाव सांगा सर. तुषार जगताप. आणि काय वाटतं, आता इलेक्शन चालू आहे सध्या, तर आपला कौल कुठं असेल? जास्त करून अमोलदादा कोल्हे काही गावात आले नाही 5 वर्ष. खासदार केलं मागच्या वेळेस आम्ही त्यांनाच मतदान केलं, परंतु 5 वर्षात काही गावात दिसलेच नाही. गावात काय सगळे मतदारसंघात दिसले नाही ते. त्यामुळे मग त्याचप्रमाणे आढळराव पाटील जरी खासदार नव्हते 5 वर्षात, तरी 5 वर्षात त्यांनी जनतेची कामं केली. त्याचप्रमाणे त्यांनी रांजणगाव सांडसमध्ये बऱ्याच वेळा भेटीगाठी दिल्यात खासदार नसताना सुद्धा. पण अमोलदादा कोल्हे काही गावात आले नाही. त्यामुळे जनतेचा कौल बऱ्यापैकी आढळराव पाटील यांनाच आहे. आढळराव पाटील. परंतु आता सध्या मोदी सरकारचं धोरण जर पाहिलं आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत, कुठंतरी शेतकरी नाराज आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही, शेतकरी जरी समजा काय प्रश्न आहे कांद्याच्या बाबतीत समजा निर्यात बंद केली, ठीक आहे, परंतु ऊसाला सुद्धा त्यांनी 250 रुपये FRP वाढून दिलेलीच आहे ना. त्याप्रमाणे ऊसाचे शेतकरी त्या खुश आहेत ना. ऊसाचे शेतकरी बीजेपीवरती नाराज नाही. ठीक आहे. तर तुमचं नाव सांगा सर. मी अप्पारण दिवे. आणि काय वाटतंय यंदा आपला कौल कुठे? यंदाचं असं वातावरण आहे की गेले 10 वर्ष मोदी सरकारची भारत देशामध्ये जी कामगिरी आहे त्यांची, किंवा त्यांनी जे इलेक्शनमध्ये मुद्दे मांडले होते त्यातला एकही मुद्दा त्यांना आत्तापर्यंत क्लिअर करता आला नाही. त्यांचा फक्त मुद्दा असतो तो धार्मिक, आणि धार्मिक मुद्द्यावरती आजपर्यंत मोदी सरकार राजकारण करत आलं. विकासाचा काही मुद्दा त्यांच्याकडे अजेंडासुद्धा नाही आहे. राहिला विषय शेतकऱ्यांचा, तर आपण स्वतः सगळ्यांनी मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं किती मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. ते कशा पद्धतीने मोदी सरकारने चिरडण्याचा प्रयत्न केला. आणि आज मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी तर शक्यतो काही करतच नाही आहे. कारण कांद्यासारख्या प्रश्नावरती त्यांची बोलण्याची तर मानसिकताच नाही आहे. आता काही कार्यकर्ते बोलतात हा भाग वेगळा आहे, पण 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांना कसल्याच मालाला बाजारभाव नाही आहे. जे 2014 साली स्वतः मोदी सरकारने किंवा पंतप्रधानांनी जे सांगून सत्तेत आलते त्यातली एकही प्रक्रिया राबवलेली नाही आहे. फक्त त्यांचा अजेंडा एक आहे की आपला देश महासत्ता होणार आहे आणि आपल्याला आपला देश महासत्ता बनवायचा आहे. देशामधल्या सामान्य जनतेची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. जर सामान्य जनतेचीच प्रगती नाही झाली तर देशाची प्रगती कुठनं होणार ना. आणि त्या काळात मनमोहन सिंगच्या काळामधली तुम्ही टक्केवारी बघा आणि आत्ताची टक्केवारी बघा. आणि या मतदारसंघामध्ये जसं आमचे मित्र तुषारदादांनी सांगितलं की खासदार जे आहेत अमोल कोल्हे त्यांचं काम नाही आहे. भाग असा महत्त्वाचा आहे की ते संसदरत्न आहेत, त्यांची संसदेमधली भाषणं बघा, त्यांनी आवाज उठवलेला बघा. आढळराव पाटलांनी कामं केली नाही असं म्हणायचं नाही, पण त्यांचं कितपत योगदान आहे आपल्या सगळ्याला मीडियाच्या माध्यमातून आहे. आणि आमच्या गावामध्ये 5 वर्ष खासदार आले नाहीत हे सांगतात, गोष्ट खरी आहे, ते आले नाहीत, पण जवळजवळ 20-25 लाखाची कामं त्यांची गावामध्ये झालेली आहेत.
पण मुद्दा असा की ते आले नाहीत म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार असं नाही आहे. कारण आमची निष्ठा पवारसाहेबांशी आहे. कारण राजकारण करत असताना निष्ठेला फार मोठी किंमत आहे आणि आम्ही पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि शेवटपर्यंत पवारसाहेबाबरोबर राहणार आणि पवारसाहेब जो उमेदवार देतील तो आम्ही त्याला मतदान करणार आणि तो देश हिताचाच असेल असं मला वाटतं. दादांनी आता म्हटलं की मोदी सरकारचं जे काम आहे ते ह्याच्या शेतकऱ्यांच्या कुठेतरी विरोधात आहे असं वाटतंय. काय वाटतंय तुम्हाला? नाही कोण म्हणलं? तुम्ही सांगा 2014चं त्यांनी सांगितलं समजा की बाजारभावाच्या बाबतीत त्यावेळेस उसाला किती बाजारभाव होता, आता किती आहे? FRP यांच्या मोदीच्या काळातच आली, त्याच्या आधी आली का? नाही आली. त्याच्या आधी पण शेतकऱ्यांचं भरपूर आलं होतं. परंतु कांद्यासारखा प्रश्न जो आहे आता महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी जे आहेत ते कांदा उत्पादक शेतकरी आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेतरी झटका बसलेला नाही का? निर्यात बंदी केली कांद्याची, त्या संदर्भात शेतकऱ्यांचं थोडंसं नुकसान होतंय असं वाटत नाहीये का? थोडंफार होतच ना, थोडं निर्यातीमुळं आयात निर्यातीमुळं थोडाफार प्रॉब्लेम झालाय. शेतकरी वर्गात थोडी नाराजी आहे, पण थोड्या दिवसानंतर ती पण व्यवस्थित होऊन जाईल. मधल्या काळात चांगलं कांद्याला बाजारभाव होता. आमच्या इथं जवळजवळ 50% लोकांनी आता वखारी बांधल्यात. लोक जर सक्षम झाले नाही, शेतकरी जर सक्षम झाला नसता, जर भांडवल नसतं त्यांच्याकडे, तर लोकांनी या गोष्टी केल्या नसत्या. इथून मागं 2014च्या आधी लोकांकडे भांडवल नव्हतं. 4 रुपये 5 रुपयांनी कांदा लोक विकून टाकायची. आज लोकांना 15 रुपये बाजारभाव भेटतो, 20 रुपये भेटतो, तरी लोक वखारीत कांदा ठेवतात. म्हणजे लोक सक्षम झाली, शेतकरी पण आता चांगल्या प्रकारे सक्षम झालेला आहे. ठीक आहे सर आहे तिकडे या. हे जरी कांदा भावाबद्दल सांगत असले तरी यांच्याच एका भाजपच्या उमेदवारांनी नगरमध्ये काल स्टेटमेंट केलेलं आहे सुजय विखे पाटलांनी की म्हणले की कांद्याचा बाजारभावाचा आणि केंद्र शासनाचा काही संबंध नाही. हे पूर्ण चुकीचं आहे. हे जर इतके अंधभक्त असतील आणि जर सांगत असतील किंवा कांद्याच्या बाजारभावाचा आणि केंद्र शासनाचा किंवा शासनाचा काही संबंध नसतील तर मोदींनी यांना किती आंधळं केलंय हे आता या इलेक्शनमध्ये दिसून येते. आणि जर समजा मोदी सरकार आता ते मगाशी म्हणले की मोदीशिवाय पर्याय नाही आहे, असं काही नाही आहे. इंदिरा गांधींचं ज्यावेळेस निधन झालं होतं त्यावेळेस अख्खा देश असं म्हणत होता की आता देशाला कोणी वाली राहिलेलं नाही किंवा पर्याय नाही, पण तितका सक्षम ते पद राजीव गांधींनी सांभाळलं आणि देश पुढे नेला. त्याच्यानंतर PV नरसिंहराव आले, त्याच्यानंतर मनमोहन सिंग आले आणि मनमोहन सिंगची तुम्ही टक्केवारी बघा देशाच्या विकासाची कशी आहे आणि आता मोदीची टक्केवारी बघा. मोदी साहेबांचं फक्त एकच धोरण आहे, फक्त 6 मुद्द्यावरती ते इलेक्शन लढतात. एक हिंदू मुस्लिम, एक मस्जिद मंदिर आणि एक हिंदुस्थान आणि पाकिस्तान. हे 6 मुद्दे जर सोडले तर 7वा मुद्दा मोदी सरकारकर किंवा स्वतः मोदीकडे नाहीये. इथं आल्याच्या नंतर मोदींनी फक्त म्हणायचं रामकृष्ण हरी. कसं काय चाललंय महाराष्ट्रातल्या जनतेचं? ह्यांनी जनते भावणूक केली आणि आज आमची अशी अवस्था आहे शेतकऱ्यांची की मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहे. मी आज सलंग 3 वर्ष झालं या शासनाच्या धोरणामुळे डब्यात चाललेला आहे. मला 1ही रुपया नाही आणि मी 3 वेळा वखार क्रेननी उचलून साईडला मांडली कांदा टिकाव म्हणून. पण कांदा ठेवण्याची वेळ आमच्यावर आणूच नका ना. तुम्ही जर आम्हाला 17, 18, 20 रुपये जर शासनाचा कंपल्सरी बाजारभाव जर दिला तर आम्ही 6 महिने कांदा टिकू, देशाला चांगल्या पद्धतीचा कांदा पोचू. पण हे धोरण नाहीये. मोदीचं फक्त एक धोरण आहे. मी परवा दिवशी एक भाषण ऐकले कार्यकर्त्याचं की 80 कोटी जनतेला मोदी सरकार फ्री राशन देतं. या देऊ नका ना, आम्हाला फ्री राशनाची गरज नाही, आम्हाला सक्षम बनवा. जसे पूर्वीच्या काळामध्ये कसं की पाटील लोक असायची आणि गरिबांना धान्य द्यायची आणि त्यांच्याकडून मग ते कामं करून घ्यायची अलग लक्षामध्ये, म्हणजे तो समाज गरीब ठेवायचा आणि आपण मोठं व्हायचं. मोदीचं तेच धोरण चालू आहे की राशन देऊन तो समाज गरीब ठेवायचा, त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही, उपलब्ध करायच्या नाही, फक्त खाण्यापुरतं मर्यादित ठेवायचं आणि आपला जे जे काय करायचा. हे मोदीचं धोरण आहे. आम्हाला हे धोरण मान्य नाही. जे काँग्रेस सरकार पहिलं होतं ते काँग्रेस सरकारच्या काळामधली कामं बघा. हे म्हणतात 70 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं. आता जे आहे हे काँग्रेसमुळेच आहे ना. जर 2014 पर्यंत काँग्रेसने काहीच केलं नसतं, म्हणजे 2014च्या आधी काँग्रेसने ट्रेन आणली नसती किंवा काँग्रेसने विमान हेलिकॉप्टर वगैरे आणले नसते तर आता काय झालं असतं. तुम्ही म्हणता की, आणि मी एक अंधभक्ताची कमेंट ऐकली, म्हणले की 2014च्या आधी एकच रेल्वे स्टेशन होतं आणि त्यावरती मोदी चहा ऐकत होते आणि आज 100 रेल्वे स्टेशन झाले. म्हणजे माणूस बोलताना सुद्धा किती विचित्र बोलतो. त्यांनी खरं बोललं पाहिजे, खरं मानलं पाहिजे. आता हे वंचितचे आहेत, अलग ह्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का? ह्यांचं असं म्हणणं आहे की आमचा मोदीला विरोध आहे पण खाली मोदीने दिला कॅन्डिडेट निवडून आला पाहिजे, अशी धोरणं नाही पाहिजेत. तुमचा खाली जो विरोध आहे
वरपर्यंत राहायला पाहिजे. तुम्हाला जर सिस्टीम बदलायची असेल तर तळापासून तर शेवटपर्यंत सिस्टीम बदलायला लागेल. म्हणून कोहली आमच्या गावामध्ये 5 वर्षे आले नाहीत याचं मी समर्थन करतो की आमच्या गावामध्ये ते आले नाहीत. अमोल कोल्हे आले नाहीत खासदार असताना. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आम्ही पवार साहेबाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि आम्ही पवार साहेबाच्या पाठीमागे राहणार. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये ह्याही वेळेस अमोल कोल्हेंचा विजय हा निश्चित आहे. बरं, आता सरांनी आता सांगितलं की ठीक आहे, सरांनी आता सांगितलं की मोदी जे आहेत ते धार्मिक ह्याच्यावरती किंवा भारत पाकिस्तान करून ह्या मुद्द्यावरती जास्तीत जास्त आपण म्हणूयात की इलेक्शनचा मुद्दा जो आहे तो त्यांचा तो असतो. तर काय वाटतं आता या संदर्भात? मला नाही तसं वाटत की धार्मिक मुद्द्यावरती मोदी काय बोलून असं मतदान कमावतात असं काही विषय नाही. मोदींची खरंच जर पाहिलं तर जगामध्ये आज जी क्रेज आहे, जी ताकद आहे भारत देशाची, ती मोदी साहेबांनी वाढवलेलीच आहे. हे सगळं विरोधक पण त्याला मान्य करतात. आणि आता आम्ही अमोल कोल्हे हा माणूस चांगला आहे, पण तो बोलण्यासाठी चांगला आहे माणूस. आणि आढराव दादा कामाचा माणूस आहे, कामासाठी चांगला आहे. आणि तरी पण आम्ही हे 2 जण माणूस आहे म्हणून मतदान घड्याळाला करायचं म्हणून करत नाही. आम्ही फक्त मोदी साहेबांना मतदान, घड्याळ असून द्या काही असून द्या चिन्ह, जे मोदींना मतदान जाणार आहे त्यासाठी आम्ही फक्त आढराव दादांना मतदान करतोय. कारण मोदी साहेबांचं काम बघितलं तर 370 कलम हटवला. 370 कदम बोला काय म्हणताय? 370चा मुद्दा महाराष्ट्रामध्ये गरजेचा नाहीच आहे. तुम्ही कोणत्या राज्यामध्ये काय कामं केली त्या राज्यामध्ये ते सांगा. महाराष्ट्रासाठी तुम्ही काय काम केलं? परंतु हा राष्ट्रीय नाही हा राष्ट्रीय स्तरावरचा पण प्रश्न आहेच ना. नाही, मग तुम्ही मला काय म्हणायचंय, तुम्ही 370 हटवला, तुम्ही कवर 370च्या नावाखाली मतं मागणार ना? अलग लक्षात. तुम्ही राम मंदिर बांधलं, कवर राम मंदिराच्या नावाखाली मतं मागणार? विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही मतं मागा ना. जसं काँग्रेसचा अजेंडा आज जो अजेंडा काँग्रेसचा आहे, पूर्ण काँग्रेसचा अजेंडा हा विकासाच्या बद्दल आहे. तुम्ही विकासाच्या बद्दल मतं मागा ना. आलं काय? आणि ते म्हणले की मोदींनी भारत देशाची क्रेज किंवा एवढी मोठी इमेज परदेशामध्ये उंचवली. ठीक आहे, आम्हाला ते सार्थ अभिमान आहे ना. सांगा बरं, काँग्रेसचा अजेंडा काय सांगा तुम्ही. काँग्रेसचा अजेंडा तुम्हाला माहिती आहे का काय? काँग्रेसचा अजेंडा तुम्हाला माहिती आहे काय? काँग्रेसचा आम्ही अजेंडा विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय ना. ना तुम्ही काँग्रेसचा अजेंडा आता बोला ना. तुम्ही बोला ना, तुमचा काय तुमचा सांगा. तुम्ही आता काय म्हणले की काँग्रेसचा अजेंडा आम्हाला माहिती आहे. सांगा एक मुद्दा. मग आमचा मुद्दा असा आहे की आम्ही सांगतो की आता का बोलून देणार? त्यांना बोलू, त्यांचा अजेंडा सांगा. अजेंडा सांगून देणार. अजेंडा सांगा त्यांचा. आमचा काँग्रेसचा पहिला अजेंडा असा आहे की हा भारत देश कृषी प्रधान देश आहे. आणि आज सगळ्यात भारत देश हा जी संकटामध्ये असेल तर त्याच्यामध्ये शेतकरी संकटात आहे. आमचं ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार सत्तेमध्ये येईल त्यावेळेस आम्ही कर्जमाफी करेल. हा मुद्दा बीजेपी सरकारने, सन्माननीय पंतप्रधानांनी गेल्या पंचवार्षिकला आपल्याला सगळ्यांना सांगितलंय. आज त्याचे व्हिडिओ क्लिप व्हायरल होत्यात की ज्यावेळेस बीजेपीचं सरकार येईल त्यावेळेस पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू. 5 वर्षे लुटली, कर्जमाफी झाली नाही. आणि त्यांचे चेले फडवणीस इकडं नेम लावतात, निकष काढतात. अलग लक्षामध्ये हे आम्हाला गोष्टी काही मान्य नाही. पण काँग्रेस तसं नसतं. शेतकरी हा गरज सगळ्यांनाच आहे. अलग लक्षामध्ये असं नाही की निकष लावला त्यात आम्ही बसलो तुम्ही नाही बसत, असं नाही होत. अलग लक्षामध्ये म्हणजे कृषी प्रधान देश आहे आपला आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी जी धोरणं असं तुम्हाला म्हणायचं की काँग्रेसचा मूळ अजेंडा आहे. हा, आणि सामान्य लोकांसाठी बी धोरणं आहेत. आम्ही परत जे रोजगार उपलब्ध करायचा आहे ते आता मोदी सरकार म्हणले 2000 रोजगार मी 2 कोटी रोजगार लोकांना दरवर्षी देईल. आम्हाला ते काय त्यांना देता आला नाही, पण आम्ही त्याची सोय करू. हा आमचा अजेंडा आहे आणि आम्ही तो राबवणार 100% सक्सेस करणार. ओके, चला या काका पण इकडे आहेत. बोला काका, काय वाटतं यंदा आपला कौल कुठं असणार? बीजेपीला. आत्ताच दादांनी सांगितलं त्यांना माहिती आहे की 42 वर्षे शरद पवारच्या मागं आहे रांजणगाव सांडस होतं. आणि शिरूर सातारा हा आमचा नॅशनल हायवे रोड होता. तर 42 वर्षात पवारसाहेब 15 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांना 42 वर्ष राज्य आमच्या जीवावर केलं. त्यांना हा नॅशनल हायवेमध्ये भारतामध्ये मला असा अभिमान वाटतो सांगायला की शिरूर सातारा हा जाणारा रोड आमच्या गावाशेजारून तो भारत देशामध्ये 51 नंबर आहे. कारण आत्तापर्यंत आपण पवारसाहेबाचीच गुणगान डफडी वाजवीत बसलो, पण पवारसाहेबांना 42 वर्षात काय रांजणगाव सांडसचा रस्ता दिसला नाही आणि विकास निधी तर काहीच दिला नाही. आणि खासदार असताना सुद्धा आम्हाला रांजणगाव सांडसला कोणता सरपंच आहे
त्यांनी सांगावं की शरद पवार साहेबांनी आम्हाला इथं 50 लाख रुपये दिल्यात, 10 लाख रुपये दिल्यात, 1.25 लाख रुपये दिल्यात, असं सांगावं त्यांनी. तसं आम्ही आढळराव पाटलांचं सांगू शकतो आम्ही की आढळराव पाटलांनी एवढे दिल्यात, रांजणगाव सांडसला, राक्षेवाडीला एवढे दिल्यात, आमच्या गावासाठी निधी एवढा दिला आहे, यांनी सांगावं ना आमचा विकास काय. काय होतं हे पवार साहेबावर बोलले म्हणून मला म्हणजे बोलण्याची वेळ येते की आमचं रांजणगाव सांड 100% बागायती गाव आहे आणि 100% आमच्या गावामध्ये ऊस पिकतो. हा फक्त आणि फक्त पवार साहेबामुळेच पिकतो. याचं एक कारण आहे की पवार साहेब ज्या वेळेस भारत देशामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 500 बंधारे त्यांनी मंजूर केले आणि त्या 500 बंधाऱ्याची कामं त्यांच्या काळात झाली. म्हणून आज आमचं गाव सुजलम सुफलम फक्त आणि फक्त पवार साहेबामुळेच आहे. हे कुणीही नाकारता येणार नाही. बोलू नका, खोटं बोलू नका. हे शंकरराव बाजीराव पाटलांची पुण्य आहे. शंकरराव बाजीराव पाटलांनी 1984 साली हा रांजणगाव सांडत तुम्हाला कॅटेगरी बांधून दिलेला आहे. पवार साहेबांनी केलेले जेवढे बंधारे महाराष्ट्रात झालेत ना नदीवरती हे पवार साहेबांनी केलेले अलग लक्षामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणून आमचं गाव नाही अजिबात त्यांनी संपवलेलं शरद पवारने महाराष्ट्र संपवलेला आहे आणि पवार साहेब संपणार बी नाही अलग लक्षात. आढराव दादा ते विषयच नाही तिथं. ते लबाड कोल्हा चालत नाही आमच्याकडे. लबाड कोल्हा आहे ती पण आलंच नाही 5 वर्षात ती. असलं लबाड लांड काय ती. शरद पवार साहेबांनी आमच्या सभेसाठी काय केले. आम्ही मराठा आहे. काय केलं मराठा समाज शरद पवारांनी. ही ते लबाड लांडगी बोलते असं केलं तसं केलं काय केलं. आणि त्याला हिंदू धर्म आहे. हिंदू धर्मासाठी शरद पवार एखादी बाजू कोणची बोलला का शरद पवार. पवार साहेबांनी मराठा समाजासाठी काय केलं हे आदिदादाचे कट्टर माणसे यांनी सांगावं आजीदादांनी काय केलं मराठा समाजासाठी. मोदीचा हिंदू आम्ही स्वीकारलेलं आहे. आम्ही मोदीचा हिंदू स्वीकार. आम्ही शरद पवारांनी लबाड नाही. शरद पवार म्हणजे शरद पवार काल काय आले 25 वर्षांनी पुढे गेले 4 वर्षांनी रायगडाव हे का अफजल खानावानी तसे ते डुलीत गेले. त्यांना लाज वाटली पाहिजे. म्हणजे आम्ही 40 वर्षांनी ह्याच्या कशा रायगडाव लाज वाटली पाहिजे त्यांना सांगायला. हा माणूस मोठा आहे कामाचा व्याप भरपूर आहे अलग लक्षामध्ये. अख्खा देश सांभाळायचा आहे ना त्या माणसाला. आणि ऐका तुम्हाला हे काय म्हणतात मराठा समाजासाठी काय केलं. मराठा समाजासाठी ऐका मराठा समाजासाठी ऐका मला बोलू द्या. मराठा समाजासाठी काय केलं हे तुम्ही पवार साहेबाला विचारता. तुम्हाला वाटतं ना काही नाही केलं. मग 10 वर्ष मोदी सरकार होतं. तुमच्या तोंडाला फेस आला. आरक्षण मागू फेस आला. तुम्हाला का आरक्षण दिलं नाही. का दिलं नाही आरक्षण. बीजेपी सरकारने तुम्हाला आरक्षण का दिलं नाही. ओके चला सरांचा एक मुद्दा. पण मोदी सरकारने दिलं पाहिजे बघा. ओके चला थांबा 2 मिनिट आपण 2 मिनिट शांत बसूया. हा जरांगे पाटलांनी आता उपोषण केलं मराठी समाजासाठी. मग 25-15 वर्ष शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांना मराठा समाज दिसला नाही का. मग देवेंद्र फडणवीसनी 10% का होईना 12% का होईना मराठी समाजाला आरक्षण दिलं ना. मग तुम्ही आतापर्यंत काय करत होता 50 वर्ष 55 वर्ष काय बोलता दिलं म्हणून टिकतच नाही ना. एवढं मोठं मराठा समाज ऐका तुम्हाला कळलं मराठा समाजाचा आरक्षणाचा रोष काय तुम्हाला इलेक्शन मध्ये कळलं अलग लक्षामध्ये. मला काँग्रेसने ऐका तुम्ही 2014च्या नंतरच सांगताय. महाराष्ट्र लुटून खाल्लेला आहे. मला काय म्हणायचं 2014 पासून आतापर्यंत बीजेपीने काय केलं ना सांगा काय केलं. बीजेपीचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 वेळा आरक्षण दिलं. पहिलं आरक्षण दुर्दैवाने कोर्टात टिकलं नाही. 2.5 वर्ष उद्धव साहेबांचं सरकार होतं. 2.5 वर्ष त्यांनी मराठा समाजासाठी किती मिनिटं घेतल्या किती प्रयत्न केले किती वकील लावले हे त्यांनी सांगावं. आता परत 10% आरक्षण दिलं 2014 नंतर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आले मराठा समाजाचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. त्या स्वरूपातून मराठा तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी कर्जाचं नाही त्या माध्यमातून कर्ज वाटप केलं. त्या माध्यमातून अधिक कर्जाच्या सबसिडी दिल्या. अजून काय पाहिजे. आता 10% आरक्षण दिलेलं आहे ते पण टिकवणारच आहे. 2.5 वर्ष उद्धव साहेबांनी काय केलं मराठा आरक्षणासाठी. हे जे आहेत ना तुमच्या लक्षात सांग हे काय होतं जसं आहे ना हे म्हणतात की पवार साहेबांनी काय केलं किंवा काँग्रेसच्या काळात काय झालं. माझा फक्त हा मुद्दा आहे की त्यांनी काही नाही केलं म्हणून जनतेने भाजप सरकारला 10 वर्ष संधी दिली ना. चुकीचं आहे का बरोबर आहे. 10 वर्ष तुम्हाला काय करता नाही आलं तुम्ही 10 वर्षामध्ये त्याच्या मागे काँग्रेसने काय केलं नाही हे सांगतात किंवा 70 वर्ष काँग्रेसने काहीच केलं नाही हे सांगता. 10 वर्षात तुम्ही काय केलं ते जनतेला सांगा ना. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घेतला ना. जनता सांगा तुम्हाला 70 वर्ष काय केलं माहिती का
10 वर्षात तुम्ही फक्त एकच कामं केली, इडी शिडी बिडी आणि फोडाफोडी. याच्या पलीकडे बीजेपीने काहीच केलं नाही. हे म्हणतात हे फोडाफोडी केली. आज समजा पलीकडल्या मतदारसंघ, आमचा शेजारचा मतदारसंघ आहे बारामतीमध्ये बहीण भावाची लढत लागलेली. मागच्या 5 वर्षापूर्वी परळी मतदारसंघात नागाव यांनी बहीण भावाची लढत लावली. त्यावेळेस नाही फोडाफोडी केली. त्यावेळेस त्यांचं घर नव्हतं का? आमचं सहमती आहे. त्यावेळेस त्यांचं कुटुंब नव्हतं का? त्यावेळेस बहीण भावाची लढत लावली, ते चाललं. हे त्यांनी केलं ते संस्कार आणि ह्यांनी केली ते गद्दारी. आम्ही त्या गोष्टीला सहमत आहे. राजकारणामध्ये कोणीकडे जायचं उभं राहायचं हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त तुम्ही तो मुद्दा भावनिक करता आणि तुम्ही म्हणता की आम्ही विकासाच्या नावाखाली त्या पक्षामध्ये गेलो. वास्तविक पाहता यांचा स्वतःचा विकास आहे. अजितदादा जे बीजेपी मध्ये गेलेलं कारण आहे की अजितदादाचा स्वतःचाच विकास अजितदादाला करायचा आहे. जनतेचा विकास करायची संधी पवार साहेबांनी 10 वर्ष अजितदादाला दिली. 3 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद अजितदादाला दिलं. मग त्या काळामध्ये असा काय विकास राहिला की पवार साहेब अजितदादांना बीजेपी बरोबर जाऊन विकास करायचा आहे? 2017 साली कशासाठी मिटिंग घेतली होती पवार साहेबांनी बीजेपी बरोबर? ते मुद्दा नाहीये. तुम्ही काही बोलू नका. मी मुद्द्याचं बोलतो, ते मुद्दा बोला. आलं का लक्षामध्ये? म्हणून मला फक्त एक म्हणायचं, बीजेपीचं फक्त बीजेपीने जो सर्वे देशामध्ये केलेला आहे 6 महिन्यापूर्वी की आता आपलं टिकत नाहीये. जनता आता दूध खुळी राहिलेली नाहीये. जनतेला पूर्ण कळून चुकलेलं आहे की मोदींची सत्ता कमीत कमी 25 ते 30 वर्ष हटत नाही अजून. तुम्ही मोदींची एज बघा आणि मग बोला. आलं का? पण म्हणजे काय, मोदींचा फोटो लावून देशाची सत्ता चालवायची का? शरद पवारांची तुम्ही बघा आणि मोदी साहेबांची. शरद पवार 25 वर्ष सत्ता करणार, राजकारण 50 वर्ष केलं की 50 वर्ष महाराष्ट्र लुटला पवार साहेबांनी. देशातून यंदा बीजेपी त्यांनी सांगितलं 400 पार. 400चं नावच घेऊ नका, पण बीजेपी 150 सुद्धा गाठत नाही. अलग लक्षात. आणि जितकी फोडाफोडी केली ना त्यातलं एकही सीट येणार नाही. आम्ही निष्ठेला प्राधान्य देणारा महाराष्ट्र आहे. मी एकटा नाही, महाराष्ट्राला हे मान्य नाही. आपण कौल घेणारच आहे. आपण एंडिंगला कौल घेणार बरं का? त्यांना फक्त यांचं घराणशाही वाचवायची. पवार साहेबांची मुलगी उभी, विजय वडिलांचा पोरगा उभा, सुशील कुमार शिंदेची पोरगी उभी. कुठल्या भाजप नेत्याचा मुलगा किंवा असं एक तुरळक हाता बोटावर यांचं फक्त त्यांना कुटुंबशाही वाचवायची. मुद्दा केला की आम्हाला घराणशाही वाचवायची. मोदींना मग घराणीशाहीतली लोक कशी घ्यायची कळलं ईडी लावून माग. त्यांनी का घराणीशाहीतली लोक घेतली? शरद पवारचा मुद्दा काय आता? विखे पाटील घेतले, तुमचे अजितदादा घेतले, तिकडं शिवसेनेचे एकनाथ शिंदे घेतले. हे विखे पाटील सोडले तर कुठल्याही कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी नाहीये. एकनाथ शिंदेची काय राजकीय पार्श्वभूमी आहे? तुम्ही घराणीशाहीतली लोक घेतली ना, काय घेतली तुम्ही? तर याचं कारण फक्त आहे की मोदींनाही कळून चुकलेलं आहे की आतापर्यंत आपण 5 वर्ष फुकट धान्य वाटलं, पण लोकांनाही कळून चुकलं की 15 रुपयाचं धान्य द्यायचं आणि 150 रुपयाचा आपला तोटा करून घ्यायचा. आपल्याला रोजगाराची गरज आहे, आपल्याला फुकट नकोय. आणि भारत देशाला फुकटाची सवय नाहीये. फक्त हे मोदी सरकारने लावली आणि ती फक्त मतासाठी लावलेली. आमच्या हातांना काम द्या. आज सर्वसामान्य तरुण, माझ्यासारखा तरुण आहे ना, 500 ते 1000 रुपये रोज कमवणारा माणूस आहे. अलग लक्षात. 15 रुपयाच्या रेशनसाठी मला काय लाईन लागायची गरज आहे? काय सांगा? आज आपला समजा आमचं रांजणगाव सांडस गाव आहे, जो मुलगा प्रामाणिकपणे कष्ट करतो, प्रामाणिकपणे काम करतो, तो नाहीच बेरोजगार. कोणच बेरोजगार? सगळे सुजलाम सुफलाम आहेत. जो एखादा दारू पित असेल, बोंबलं झिंडत असेल, तो काय बेरोजगारच राहणार आहे. ती अवस्था केली कुणी? अहो त्याला दारू प्यायची वेळ आणली कुणी? अहो टेन्शन मध्ये पेतोय तो. आज तो सुशिक्षित आहे, त्याच्या हाताला कामगार नाही, तो कामगार नाही. काम शोधलं नाही तर काम मिळणार कसं? पवार साहेबांमुळे दारू पिते. पवार साहेबांच्यामुळे दारू पिते ते. पवार साहेबांची पुण्याही त्यांना दारू मिळते, लक्षात ठेवा. चुकीचं बोलू नका. सरकारच्या काळात दारू नाही. ऐका, आढळराव पाटील येणार. आढळराव पाटलांकडे. पाटील हा. बरं ठीक आहे. चला आपण शेवट. पाटलांनी निधी दिलेला आहे, पुलाला पण निधी दिलेला आहे. यांनी काही निधी दिलेला नाही, एकदा पण गावात आलेलं नाही. गावात काय काम सांगा. ग्रामपंचायतचा राग तुम्ही इथं बोलण्यात काढू नका. अलग लक्षात. मला काय माहिती, तुम्ही काय मोठा ही नाही मारलेला, नाही मारलेला ग्रामपंचायत जिंकले म्हणजे काय आमदार नाही जिंकले एवढ्या उड्या हाणा ग्रामपंचायत. आम्ही हा मुद्दा ग्रामपंचायत. एक मिनिट. हा मुद्दा ग्रामपंचायतीचा नाहीये. आपण आता त्यांची आता बुद्धी बंद झाली, त्यामुळे त्यांना काय एक मिनिट मला सांगा, आपल्या पंचकृषीतलं एक काम सांगा. अमोलदार कोल्हे केलं एक काम. आपल्या पंचकृषीत केलेलं एक काम अमोलदार कोल्हे एक काम सांगा. पुन्हा ज्याच्यावर नाही देशाच्या विकासावरती मोदींनी देशाचं आहे ना लांबवर नेलेले, त्याच्यावरती मध्य मोदीला मिळते. लांब कुठे नेले सांगा तुम्ही. मला सांग एक मिनिट. माझ्यासारखं साहेब पण आहेत. गडकरी साहेबांचं जगामध्ये 1 नंबर काम आहे. एक मुद्दा बोलायचा. हे म्हणले की मोदी साहेबांनी, ऐका,
आता तुम्ही चॅनलवाले आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. मला 1 मिनिट सांगा तुम्ही, मला फक्त तुम्ही 1 मिनिट सांगा की भारत देशामध्ये मनमोहन सिंग असताना देशावरती कर्ज किती होतं आणि आता भारत देशावरती ऐका 1 मिनिट बोलू कर्ज असू द्या. मोदींनी अख्खा आपली औद्योगिक महाराष्ट्र वसत केंद्र होतं ती अहमदाबादला नेलंय. आज रोजी मी परमनंट होतो, 30,000 रुपये पगार होतो दर महिन्याला. काय या माणसाला मोदीने आणली, मोदीमुळे आणली. मोदीमुळे दारू पितो. हा बेरोजगार तरुण झाला, हा मोदीने केला. बेरोजगार शरद पवार नाही केला. शरद पवार लबाड आहे, लबाड आहे. मराठ्यांचा वटवळ शरद पवारांनी केलेलं आहे. 1 नंबर मराठ्यांचा वटवळ करणार आहे. सुशिक्षित आहे. एक मिनिट थांबा. गोंधळ नकोय, फक्त थांबा. गोंधळ करू नका. अमोल कोल्हेंचं एक काम सांगा त्यांनी. ओके, ठीक आहे. एक काम सांगा. मला आधी मुद्द्याचा प्रश्न दिला. त्यांनी काय सांगितलं? ठीक आहे, तो मुद्दा आपण पुढे घेऊया. त्याच त्यांचं असं म्हणणं आहे. बोला. विरोधकांनी ना एक काम दाखवा ना की अमोल कोल्हेनी येऊन 1 लाख रुपयाचा निधी दिलाय किंवा एक फोटो दाखवा की ते 5 वर्षात गावात आलेले. काय म्हणणं असं आहे की आता आमचे सरपंच बाहेर गेलेले आहेत, म्हणजे माझे सरपंच उत्तमरावजी लोखंडे यांच्याकडं सगळ्या निधी आलेली लिस्ट आहे. जवळजवळ 25 लाख रुपये निधी खासदारांनी रांजणगावसाठी दिलेला आहे. फक्त एक गोष्टीची खंत मला आहे की कोल्हे साहेब ह्या मतदारसंघात 5 वर्ष आलेले नाहीत. ठीक आहे, आम्ही त्याबद्दल नाराजी आहे, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमची निष्ठा पवार साहेबाबद्दल आहे. आम्ही पवार साहेबांना मतदान करणारी माणसं आहेत. ऐका, महाराष्ट्राचा गर्व म्हणजे पवार साहेब आहेत. तुम्ही किती मोदीची ती भीती करा, मागील 5 वर्षापूर्वी बोला तुम्ही. आवाज येईल तुमचा, आवाज येईल तुम्ही बोला. आम्ही 5 वर्षापूर्वी मी ग्रामपंचायत सदस्य होतो, बॉडीमध्ये होतो. 1 रुपया कोल्ह्यांचा आलेला नाही, 1 रुपया आला नाही. सरपंचाला विचारा, नाही तर कुणाला विचारा, नाही तर ग्रामपंचायत मध्ये जाऊन चौकशी करा. हे पण ग्रामपंचायत सदस्य आहे, त्यांना विचारा अमोल कोल्हेने रुपया दिलाय का आम्हाला? कॅमेराच्या आड नका. अमोल कोल्हेने रुपया दिलाय का? तिकडे बोला, तिकडे बघून बोला. ज्या टायमाला अमोल कोल्हे घोडेवाले आमच्या गावात, त्या टायमाला त्यांनी म्हणजे आम्ही डॅम देऊ शेतकऱ्यांसाठी. या इथे यशोदबाई लिफ्ट आहे त्या टायमाला. आता पार आमचं सगळं झालं. अजून डॅम त्यांच्या काळात ग्रामपंचायत सदस्य होते बरं काय, त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य आम्ही एकत्र बॉडीमध्ये होतो. 1 रुपया त्यांनी दिला नाही. कोल्हे एकदा घोड्या बसला, सगळ्याला घोडा लावून गेला. तर रांजणगाव सांडस मध्ये होतो आणि तुम्ही पाहिलं असं तुफान फटकेबाजी आज झालेली दोन्ही बाजूंनी. तर आपण आता कौल घेऊयात की नेमकं या गावाचं मतदान जे आहे तो जनमताचा कौल नेमका कुठे आहे आपल्याला समजेल. सगळ्यात पहिल्यांदा इथून सुरुवात करूयात आपण काकांपासून. काका, काय वाटतंय यंदा कुठे आपण? अमोल कोल्हे, आढळराव पाटील का अमोल कोल्हे? दबाव टाकू नका. तुम्ही बोला. मी सांगायची काही गरजच नाहीये, कारण मी स्पष्ट सांगितलेलं आहे अमोल कोल्हे का अमोल कोल्हे. आणि 70% मतदान अमोल कोल्हेला आमच्या गावात होईल. परिस्थिती तशी झालेली आहे. काय झालंय आमच्या आढळराव पाटील आमच्या गावात ना 70% अमोल कोल्हेला मतदान 100% होणार आहे. त्यात काय बदल नाही. ही सगळी बोलावलेली आहेत ना बरीचशी लोक आढळराव दादांची. बरोबर, ठीक आहे. आमच्या गावात 80% मतदान आढळराव पाटील यांना होणार आहे, कारण की अमोल कोल्हे 5 वर्ष फिरकले पण नाही आणि काम काहीच नाही काढी मात्र. आमच्या गावात 100% 80% आढळराव दादांना मतदान होईल. ह्या पोलवरूनच तुम्हाला समजेल. ही तर 2च माणसं बोलतात. बोला तुम्ही. आढळराव पाटील 100% मोदींमुळं. मोदींका पाहूनच मतदान होणार. आढळराव दादा मोदी. आणि ज्यांनी सांगितलं 70% त्यांना जर गावात 70% मतदान झालं, दोघांनाही उभा पोषक घेतला जाईल. आणि त्यांनी पण लक्षात ठेवायचं, त्यांनी पण घ्यायचं मला. आढळराव दादा आणि मोदी, जय श्रीराम. ओके. आढळराव दादा आणि अजित दादा. अमोल कोल्हे. आढळराव अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. संमिश्र प्रतिक्रिया येतात आपल्याला. या इकडे पण बोला. आढळराव दादा. ओके बाबा, काय वाटतंय आढळराव दादा की अमोल कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. ओके. आढळराव दादा. ओके. अजून आढळराव दादा. ओके. अजून बोलताय कोण? मोदी. आढळराव दादा. कोल्हे. अमोल कोल्हे.
राहुलला पूर्ण पोषक ठीक आहे चला काय वाटतं आढळराव दादा की अमोल कोल्हे गावात नाही सांगत. ह्या दोघांना सोडून तिसरा कोण आहे का? तिसरा पर्याय नाही आपल्याला कोणी पर्याय पाहिजे होता हो. पर्याय पाहिजे नव्हता बरोबर आहे दादांचं म्हणणं बरोबर आहे पर्याय पाहिजे नव्हता चला